नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्युत निरीक्षणालयचा सुधारित आकृतीबंध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये तब्बल 847 पद या ठिकाणी रिक्त आहेत. आणि ही 847 पद कोणती आहेत बघा, गट अ आहे, ब आहे आणि क चे आहेत. मग कोणत्या कोणत्या पदांची या ठिकाणी जाहिरात आपल्याला या माध्यमातून येऊ शकते आणि आपला जो काय नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी ह्या डिपार्टमेंटमध्ये उपलब्ध होऊ शकते ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण हा सुधारित आकृतीबंध या ठिकाणी मंजूर होत असताना आपल्याला त्यातून काय मिळतं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्तालयाची जी भरती आलेली आहे त्यामध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक हे जी पद आहेत त्यांची एकच परीक्षा आहे. त्यामध्ये 40 प्रश्न कायद्यांसाठी विचारले जाणार आहेत. तर 80 गुणांसाठी हे तुम्हाला 200 प्रश्नांची जी परीक्षा आहे, 200 गुणांची जी परीक्षा आहे यामध्ये तुम्हाला 80 मार्क्ससाठी काय विचारलं जाणार आहे, कायदे विचारले जाणार आहेत. तर ह्या कायद्याची बॅच आहे 599 रुपयामध्ये आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ती बॅच घ्यायची असेल तर या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता. तर बघा, कुठलाही उशीर न लावता तुम्ही, आता वेळ कमी राहिलेला आहे, ही बॅच घेऊन तुम्ही कायद्याची तयारी चांगली करा. विद्युत निरीक्षणालय याचा जो सुधारित आकृतीबंध आहे त्याची मंजूर संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग आपण काय करूया, आपल्यासाठी गट ची पद या ठिकाणी शक्यतो येत नाहीत, प्रमोशननी भरली जातात. आपण गट ब क ची पद आहेत ती या ठिकाणी बघूया. आता सगळ्यात महत्वाचं झूम करतो की जेणेकरून तुम्हाला ते दिसेल. गट च नाही, गट ब पासून या ठिकाणी आता आपण बघूया, कारण आपल्याला तेच सगळ्यात महत्वाची या ठिकाणी जाहिरातीमध्ये पद जास्त आलेली पाहायला मिळतील. आता या ठिकाणी बघा, ही भरलेली पदे, वेतन श्रेणी, पदाचे नाव, सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पद संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा, त्यांचं वेतन त्या ठिकाणी आपल्याला ते सुद्धा दिसतंय. तर यामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मधलं S16चं वेतन आहे बघा 214, सुधारित आकृतीबंधानुसार ही पद आहेत. त्यानंतर शाखा अभियंता S16चं आहे 213 पद आहेत. कनिष्ठ अभियंता आणि शाखा अभियंता 213 पद आणि वीज कर निरीक्षक ही 7 पद, अशी 434 पद ही गट ब ची आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर गट क मध्ये अधीक्षक म्हणून पद आहे, S14चं वेतन आहे बघा 7 पद आहेत. मुख्य लिपिक आहे S13 ची वेतन आहे, 60 पद या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत. वरिष्ठ लिपिकची 92 पद आहेत, S8चं वेतन श्रेणी आहे. आणि कनिष्ठ लेखा परीक्षक हा मृत संवर्ग केलाय, त्याचं एकच पद आहे, ह्याचं काही विषय नाही, आपल्याला काय नको. कनिष्ठ लिपिकची S6चं वेतन आहे, 120 पद आहेत. अशी तब्बल 280 पद या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गट क ची आणि 434 गट ब ची. बघा, आता यामध्ये हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे की ही गट ब आणि क, आता अच काही आपण जास्त मनावरती घ्यायचं नाही, कारण ती जाहिरात आपल्यासाठी येईल का नाही ही खूप महत्वाचा प्रश्न आहे. पाही यंत्रणेद्वारे भरायची जी पद आहेत ती 133 आहेत. ह्याच्याशी काय आपला विषय नाहीये, कारण ही टेंडरवरती पद भरली जातात. तरी पण त्यामध्ये शिपाई, वाहन चालक, कनिष्ठ लिपिक आणि माहिती तंत्रज्ञान अशी 133 पद या ठिकाणी आहेत. आता हा आकृतीबंध जो आहे तो आकृतीबंध या ठिकाणी आपल्याला मंजूर झालेला पाहायला मिळतोय 29 जूनला. हा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. किती? 29 जूनला. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आकृतीबंध झालाय म्हटल्यानंतर विषय असा आहे की बिंदू नामवली आणि त्यानंतर जाहिरातीचा ड्राफ्ट आणि नंतर प्रसिद्ध जाहिरात. आता या ठिकाणी ह्यांना किती गरज आहे अधिकाऱ्यांची त्यावरती ही प्रोसेस या ठिकाणी असणार आहे. जर गरज असेल तर तातडीनं ही पदभरती या ठिकाणी केली जाऊ शकते. तर 1 ते 1.5 महिन्यामध्ये येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये विद्युत निरीक्षणालयाची नवीन जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आकृतीबंध मंजूर केलाय म्हणजे ही जाहिरात काढण्याची चाहूल असते. आता मंजूर झालाय त्यामुळं आता जाहिरातीची चाहूल या ठिकाणी आपल्याला लागलेली आहे. मग आपल्याला 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली या ठिकाणी पाहायला मिळू शकते. तर
बघा ही सुवर्ण संधी कुणाकुणासाठी असणार आहे तुम्हाला आता ही पदं मी सांगितलीत. या पदांकरता मेकॅनिकल इंजिनियर या ठिकाणी लागेल. कोणत्याही शाखेतला पदवीधर असलेला विद्यार्थी कनिष्ठ लिपिकसाठी अर्ज भरू शकेल. त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी तोच, मुख्य लिपिकसाठी सुद्धा तीच पात्रता आहे बघा. आणि मेकॅनिकल इंजिनियर आणि वीज कर निरीक्षक यासाठी सुद्धा कोणतीही पात्रता या ठिकाणी चालणार आहे बघा. अशा पद्धतीने या पदांसाठी ज्यांची टायपिंग झाली, ज्याची डिग्री म्हणजे ग्रॅज्युएट पदवी झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी या ठिकाणी असणार आहे. ही अपडेट महत्वाची आहे. येणारा रोजगार तुमच्यासाठी हा नोकरी देऊन जाईल याकरता मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पाठवले विसरायचं नाही. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.